बुलढाण्याच्या वाकणपाडा परिसरातील जवळपास 20 ते 25 हजार वस्ती असणारा परिसर हा मागच्या 5 दिवसापासून अंधारामध्ये आहे। मी आता त्याच वाकणपाडा परिसरामध्ये आहे। हा जो ट्रान्सफॉर्मर आहे हा अतिवृष्टीमध्ये हा जळाला आहे आणि त्यामुळे महावितरणाकडून हा ट्रान्सफॉर्मर वेळेत मिळत नसल्यामुळे या ठिकाणची पूर्ण वस्ती जी आहे ही अंधारामध्ये आहे। आपण जर बघितला तर माझ्या बाजूला पूर्ण ही वस्ती आहे आणि याच वस्तीमध्ये जो वाकणपाडा रेणुकानगर रफिक कंपाऊंड हा परिसर आहे। जवळपास 20 ते 25 हजाराची वस्ती आहे। स्लम पूर्णपणे स्लम एरिया आहे। चाळीनं वसलेला एरिया आहे। रूम अतिशय छोटे आहेत आणि त्यामध्ये 5 दिवसापासून या ठिकाणी लाईट नसल्यामुळे या ठिकाणचे नागरिक जे आहेत हे अतिशय संतप्त झालेले आहेत। अनेक नागरिक लहान मुलं हे रस्त्यावर उतरून शेवटी घरामध्ये बसू शकत नाहीत आणि महावितरणाकडून यांचं कोणीही दखल घेत नाहीये। स्थानिक नगरसेवक पंकज पाटील यांनी महावितरणाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र महावितरण उडवाउडवीचे उत्तर देत असल्यामुळे हा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बसल्या जात नसल्याचा आरोप सुद्धा आता या ठिकाणी केला जात आहे। त्यामुळे या वाकणपाडा परिसरातल्या वस्तीला आता लाईट कधी मिळेल हा प्रश्न मात्र आता अनुत्तरित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश निगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।